अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आशीर्वाद आदित्य साहेबांचा आशीर्वाद या तिघांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी राजू आपला ठोंबरे हा प्रचंड मताने आज या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाला. मागच्या वेळेस थोड्या मताने पडला होता आणि त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी गडबड केली होती म्हणून पडला होता. एकदा राजू त्या मागच्या वेळेसच आला होता, पण आज राजेंद्र ठोंबरे हे मोठ्या मताने आले ना आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचे आमची शिवसेनेची लास्ट ठेवली त्यांनी. तो एकट्याने आला, त्यांनी 12 नगरसेवक घेऊन आला. जवळपास हे इतके 13 जण आले 1+30 हे सगळे त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आले. आणि आज मी आपल्याला हे सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचंड मताने जय झाला राजू ठोंबरेंच्यामुळे. आणि त्यांचे सर्व सहकारी ते आहेत, आमचं सोमीनाथ आहे, त्यांचा करपे आहे, नंतर मला राजेंद्र काळे आहेत, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी अक्षय पण आहे म्हणजे संपर्क, हे सगळे आमचे मुंबईहून आलेले संपर्क ते पण. या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व धर्मियांचे मतं घेतले, सर्व धर्मियांनी त्यांना मतदान केलं. आणि भाजप तुम्हाला माहीत आहे की गाड्या मास्टर आहे. भाजपचा फक्त एकच आला नगरसेवक, बाकी सगळे आऊट झाले म्हणून भाजपवाले पळून पण गेले. तसं भाजपला या ठिकाणी राजेंद्र ठोंबरे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पळून लावलं, तसं आपल्या जिल्ह्यातून सुद्धा पळून जावं लागलं. ही मी तुम्हाला तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्हाला नेत्यांना सुद्धा सुभाष पाटील साहेब असेल, मी असेल, सन्माननीय असेल, सुधा मामा असेल, आम्हाला प्रेरणा मिळाली की तुमच्यामुळे त्या ठिकाणी भाजपला आता आऊट करायचं ही संधी फुलंबरीपासून सुरू आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आज काही जरी झालं तरी आज राजेंद्र ठोंबरे हे तुम्हाला माहीत आहे किती गरिबीतून वर आले. खूप त्यांच्यावर गुन्हे झाले, त्यांना तडीपारी भोगावं लागली, परंतु माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादी तडीपारी सुद्धा कॅन्सल झाली. आणि मग ते नंतर ते जिल्हा परिषद निवडून गेले आणि त्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भेटायला गेलो होतो आम्ही साहेबांकडे. तर म्हटलं याला तडीपार केलं होतं काँग्रेसचे लोक त्यावेळेसच्या, आणि सरकारने तडीपार केलं होतं, परंतु तुमच्या आशीर्वादाने हा तडीपासून मुक्त झाला आणि आता हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. जिल्हा परिषद अध्यक्षामध्ये मी या ठिकाणी सांगतो त्यावेळेस मी खासदारच होतो आणि इतकं चांगलं काम केलं की त्या फुलंब्री तालुक्यात 70% निधी त्यांनी आणला आणि फुलंब्री तालुका हे केला. तरी पण काही लोक याने काय केलं अरे इतकं काम केलेलं आहे ते तुम्ही विसरता कशाला. आणि म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आज मात्र ठोंबरे साहेब हे नगराध्यक्ष पण झाले, ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते, आता नगराध्यक्ष झाले. आणि त्यामुळे आम्हाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या विभागामध्ये फुलंब्री मतदारसंघात आम्हाला काही काळजी नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरोबर ना, तुम्ही दोघं नाही ते एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी तुझी नक्की झालेले होते. आणि त्यामुळे ते आपण प्रचंड मताने नक्की झालेलं बाबरा. त्यामुळे आता लोक भेटले त्यांना सांगितलं बाबरा का कोणता ठीक आहे, बाबरा गणुरे एकच आहे. हां, आणि त्यामुळे निश्चितच आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सगळं. एकदा राजूने मला स्वतः त्या ठिकाणी प्रॉमिस केलं होतं आणि त्यांनी 4 जिल्हा परिषदचे मेंबर निवडून आणले होते आणि खालच्या सुद्धा जागा त्यांनी पंचायत समिती आणल्या होत्या. आता राजूला त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे की त्याने फक्त फुलंब्रीच नाही, बाकी फुलंब्री मतदारसंघातले सगळे जागा निवडून आणावं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यामुळे आपल्या शेतकरी सुपुत्र कार्यकर्त्यांना खूप मोठा त्या दिलासा मिळेल. शेतकरी जे अडचणीत आहे आणि या भाजप सरकारने शेतकरी शिंदे आणि भाजप सरकारने त्यांना अडचणीत आणला, म्हणून त्यांची फाटली आणि त्यांनी त्या ठिकाणी हटकून महापालिका आधी घेतल्यानंतर आता जिल्हा परिषद घेतली. तर मात्र जिल्हा परिषदमध्ये माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर मी आणि अंबादास दानवे आणि बाकी सर्व पदाधिकारी आम्ही गेलो होतो मराठवाड्यात गेलो तर एका गावामध्ये फक्त 1000 लोक, तिथे 8-8, 9-9 हजार लोक आले साहेबांचं भाषण ऐकायला आणि चिडलेले होते शेतकरी, म्हणून ते फाटले त्यांचे आणि त्यांनी लगेच महापालिका लावल्या. हरकत नाही, महापालिका लावल्या त्यांच्या ठिकाणी, पण इतका पैसा यांनी वाटला. आता खुलताबाद सारख्या छोट्या नगरपालिकेमध्ये त्यांनी किती पैसा 30-30 हजार मतदान. भाजपकडे पैसे कुठून आले, याच्याकडे पैसे कुठून आले, बमकडे. बमने ते पण गेलं आणि हेही गेलं. पण आता इतक्या पैसा वाटला कुठून किती ब्लॅकमेलिंग लोकांना केलं, किती हे केलं. ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहे. आता लोक त्रस्त झाले होते की झाले पैसे फक्त
पैसे उडवतात, शेतकऱ्यांना देत नाही, गरिबांना देत नाही, लाडक्या बहिणीला देत नाही, आणि हे यांना फक्त निवडून आणण्यासाठी, निवडून येण्यासाठी त्यांना पैसे वाटायला लागले. भाजपचा त्या ठिकाणी खूप मोठा हा एक पैशाचा पराभव आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मी तर दावा करेन, शिवसेना नेता म्हणून, उपनेते आमचे पाटील साहेब पण आहे आणि बाकी सर्व पदाधिकारी आहे, की राजू हा जबरदस्त चांगलं काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना मी रात्री 2-4 तास तिथं होतो. माझे पण कान दुखत होते, इतकं ढण 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 जोरात होत होता ना, जल्लोष होता. महाराजांना स्थानापन्न केलं या गावामध्ये, फुलंब्रीमध्ये. इथे तुम्हाला सांगतो, मी एकदा आलो होतो इथे, पाटील जर तुम्हाला आठवत असेल, आपण इथे सभा घेतली होती. सभा घेतली तर लोक ती केव्हा आमचे 2-4-5 लोक म्हणा, इथं काही दगडफेक होती की अरे कुछ नाही होता, राजू आहे ना इथं. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खडखडीत भाषण केलं होतं, खडखडीत भाषण केलं होतं. मग तिथून त्या ठिकाणी अजून लोक येत गेले आणि बऱ्याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लोकांचं फुलंब्री तालुक्यातील मतदारांनी खूप शिवसेनेला साथ दिली. आज मी या ठिकाणी शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या 12 नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करेन. आणि त्याचप्रमाणे यांच्याकडनं अपेक्षा, आता तुम्हाला एकच सांगतोय, नगरपालिकेत किंवा नगर परिषदमध्ये काय पैसे मिळत असतात का? पण ह्या लोकांनी जे 30-30 हजार रुपये वाटले, मला माहित आहे हे भ्रष्टाचार करतील. भ्रष्टाचार करायला तिथे काहीच राहिलं नाही नगरपालिकेमध्ये, तरी पण ते फक्त प्रेस्टिजसाठी केलं. माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी संपूर्ण नगरपालिकेचा त्या ठिकाणी आढावा सुरू केलेला आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त ही नगरपालिका केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना महानगरपालिका सुद्धा केले पाहिजे. आणि स्वतः माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सगळ्या दृष्टिकोनातून चांगलं काम करूया. बाळासाहेबांचा आशीर्वाद होता 80% समाजकारण, 20% राजकारण. त्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला आपलंसं करू आणि पुढच्या सगळ्या निवडणुका जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण राज्यात इतरत्र अपेक्षित यश मिळालं नाही. नेमकं कशामुळे झालं? नाही, त्या पैशाचा जोर आहे त्यांचा ना. आता खुलताबाद सारख्या इथं भाजपने 30-30 हजार रुपये वाटले एकेका मताला, तर भाजपकडे कुठून पैसे आले? तुम्ही त्या शेतकऱ्यांना देत नाही, तुम्ही त्या महिलांना देत नाही पैसे, लाडक्या बहिणीला, आणि इथे 30-30 हजार रुपये. पण हा खूप मोठा भ्रष्टाचार झाला, म्हणून त्या ठिकाणी ते परमेश्वराने त्याचा भद्रावरती त्याचा पराभव करून टाकला. आजच्या या निवडणुकीने मनपामध्ये आणि झडपीमध्ये प्रेरणा मिळून काही हे होईल का? इन्कमिंग वगैरे वाढेल का आपल्या पक्षामध्ये? आपल्या पक्षात ना, आमच्या पक्षात आहे कार्यकर्ते भरपूर आहे पण नाही, काल आता मोठ्या प्रमाणात त्यांनी जे आरोप केले होते मामू त्याबद्दल काय वाटतं? नाही, ते मला काही माहीत नाही, ते कोणाला विचारून गेले काय माहीत नाही, पण ते सोडून द्या. आता आज इथे मुस्लिम बांधवांनी आमच्या राजूला मतदान केलेलं आहे, नाही म्हणत नाही, बरोबर आहे. साहेब, इथं महसूल मंत्र्याची सुद्धा सभा झाली आणि जिल्हाध्यक्षासाठी कसं बघता याच्याकडे? बावनकुळेंचा हा पराभव झाला, कारण बावनकुळे तुम्हाला मी सांगत जातीमध्ये राजकारण करत नाही. बावनकुळेला वाटलं होतं की हा माणूस त्या ठिकाणी आपल्याकडे यावा, कारण त्यांच्या समाजाचा आहे. परंतु राजूने ऐकलं नाही. राजू आपल्या या सर्व शिवसेनेच्या कुटुंबाबरोबर राहिला, परिवाराबरोबर राहिला, तो गेला नाही तिकडे. म्हणून ते कन्नडमध्ये 4 मंत्री आले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं म्हणायचं. जनशक्तीचा विजय आहे, धनशक्तीचा नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री एवढे सगळे इथं आले होते तरी त्यांचा पराभव झाला. बरोबर झालं. कारण ते राज्यपाल, मुख्यमंत्री कोणी पण आले असतील तरी त्यांनी ते फक्त धनशक्तीसाठी ते आले होते. आणि पैसा वाटायचा, बोलायचं काहीतरी, उद्धव साहेबांना काहीतरी बोलायचं, आमच्या सरांना काहीतरी बोलायचं. शिंदेनी ज्यावेळेस गडबड केली तर त्याबद्दल काहीच नाही. परंतु या ठिकाणी हा सगळा हे जे आहे ना, तो घोटाळा त्यांचा आहे. सर, आजच्या विजयाचे श्रेय कोणाला दिले? हा, विजयाचे श्रेय कोणाला? आमचा विजयाचे श्रेय राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला, म्हणजे निवडून आले त्यांना. आणि त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत, हे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांना मी धन्यवाद. उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, बाकी सर्व पदाधिकारी आहेत, आमचे ग्रामीणचे पदाधिकारी सुद्धा आले, त्यांना पण देईल. आणि आमच्याबरोबर महाविकास आघाडी खूप प्रमाणात होती. मी माझे जे मित्र खासदार आहेत, जोडीदार खासदार आमचे, मी त्यांना पण त्या ठिकाणी धन्यवाद देईल. त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं, इथे मदत केली आहे. आणि त्या दृष्टीने राजूला त्या ठिकाणी पूर्ण फुलफ्लाईट त्या ठिकाणी ही जागा सोडून दिली होती काळेसाहेबांनी, त्यांचा पण धन्यवाद.